नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. स्पष्ट करामधला चौथा प्रश्न शेवटचा बघणार आहोत आपण. अपूर्ण गर्भपात म्हणजे इनकम्प्लीट ॲबॉर्शन आणि पूर्ण गर्भपात म्हणजे कंप्लीट ॲबॉर्शन. त्याची व्याख्या बघूया. पहिला पॉईंट आहे व्याख्या. जर गर्भ, प्लॅसेंटा व मेम्ब्रेन्स हे सर्वच्या सर्व जनन मार्गाने बाहेर न पडता जर काही आतमध्ये राहिल्यास त्यास अपूर्ण गर्भपात असे म्हणतात. तर कंप्लीट ॲबॉर्शनमध्ये बघा, जर गर्भ, प्लॅसेंटा व मेम्ब्रेन्स हे सर्वच्या सर्व जनन मार्गाने बाहेर पडल्यास आतमध्ये काही न राहिल्यास त्यास पूर्ण गर्भपात असे म्हणतात. म्हणजे इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये काय, तर गर्भ, प्लॅसेंटा, मेम्ब्रेन्स यापैकी काही टिश्यूज वगैरे असतील ते पूर्णपणे बाहेर न येता त्याचा काही भाग शिल्लक आतमध्ये जर राहिला असेल तर अशा कंडिशनला इनकम्प्लीट ॲबॉर्शन असं म्हणतात. आणि कंप्लीट ॲबॉर्शनमध्ये गर्भ, प्लॅसेंटा किंवा मेम्ब्रेन्स उती टिश्यूज काय असतील ते सर्व भाग हा बाहेर येतो, पूर्णपणे बाहेर येतो, म्हणून याला पूर्ण गर्भपात असे म्हणतात. दुसरा पॉईंट आहे, आतमध्ये काही भाग शिल्लक राहिल्याने जंतुदोष होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये बघा, आतमध्ये काहीही भाग शिल्लक नसल्यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता नसते. तिसरा पॉईंट आहे, योनीतून जास्त रक्तस्राव, ओटीपोटात तीव्र वेदना आणि उघडी गर्भाशय ग्रीवा ही लक्षणे असतात. तर योनीतून थोडा रक्तस्राव, कमी पोटदुखी आणि पूर्ण गर्भपात, त्यानंतर बंद गर्भाशय ग्रीवा ही लक्षणे असतात. म्हणजे गर्भपात झाल्यानंतर गर्भाशय ग्रीवा बंद होते, तर ह्याच्यामध्येही ओपन असते, उघडे असते. चौथा पॉईंट आहे, डायलिटेशन आणि क्युरेटाज करून आत शिल्लक असलेले सर्व घटक काढून टाकतात. तर राहिलेले आतमधले घटक कसे काढतात, तर डायलिटेशन आणि क्युरेटाज करून हे घटक काढून टाकतात. तर आता पूर्ण गर्भपातामध्ये तर काही शिल्लक नसतं, पण काय करतात, तर यामध्ये डायलेशन आणि क्युरेटाज गर्भधारणेसाठी समाप्तीची पद्धत म्हणून वापरली जाऊ. जसं ते काय करतात, काही शिल्लक राहिले असेल नसेल म्हणून ते एकदा डायलिटेशन आणि क्युरेटाज ह्याच्यामध्येही करून बघतात. अपूर्ण गर्भपातमध्ये उपचारानंतर 1 ते 2 आठवड्यापर्यंत योनीतून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. तर याच्यामध्ये काय होतं, गर्भपातानंतर रक्तस्राव सामान्यतः 2 आठवड्यापर्यंत असू शकतो. हे 5 पॉईंट आहेत फरक स्पष्ट करामधले. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.